बदलापूरच्या शाळेत 2 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदे पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेलाय। या प्रकरणाची A to Z अपडेट पाहूयात या व्हिडिओतून। अक्षय शिंदे याला पोलीस व्हॅनमधून नवी मुंबईतील तळोजा रुग्णालयातून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी घेऊन जात होते। संध्याकाळच्या सुमारास ठाण्यातील मुंब्रा बायपासजवळ पोलीस गाडी आली। याच वेळी झटापट झाली। अक्षयने पोलिसांची पिस्तूल हिसकावली। पिस्तुलीतून 3 राऊंड फायर केले। या फायरिंगमध्ये एक गोळी API मोरे यांना लागली। तसेच पोलीस संजय शिंदे हे देखील जखमी झाले। पोलिसांनी स्वसुरक्षेकरता फायरिंग केली। यात अक्षयला गोळी लागली। त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। मात्र यावेळी तो मृत झाल्याचं सांगण्यात आलं। पोलीस कारवाईत तो मारला गेला, पण विरोधकांकडून मात्र संशय व्यक्त होतोय। आरोपीच्या चेहऱ्यावर काळ्या कपड्याचा मास्क होता, तरी त्याने पोलिसांची रिव्हॉल्वर कशी हिसकावली? त्याच्या हातात बेड्या होत्या की नव्हत्या? रिव्हॉल्वर लॉक होते तर त्याने अनलॉक कसे केले? असे सवाल उपस्थित होत आहेत। तर मुख्यमंत्री शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी फायरिंग केल्याचं म्हटलंय। अक्षय शिंदे याची आई अलका यांनी पोलिसांचे दावे नाकारले। माझा मुलगा बंदूक हिसकावू शकत नाही। सोमवारी तळोजा रुग्णालयात अक्षयची भेट घेतल्याचं त्याच्या आईने सांगितलंय। मला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी जामिनासाठी काय करताय असं अक्षयने यावेळी विचारलं, असं आईने सांगितलं आहे। आणि त्यानंतर अक्षयला पोलिसांनी मारल्याचा आरोप अलका शिंदे यांनी केलाय। आज अक्षय शिंदेच्या मृतदेहावर JJ रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात आलं। याचं रेकॉर्डिंगही करण्यात आलंय। त्याचे फिंगरप्रिंटही घेण्यात आले आहेत। अक्षयचा मृतदेह मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे। यापुढे अक्षय शिंदे प्रकरणाचा तपास CID कडे सोपवण्यात आलाय। CIDच्या तपासात काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर सोशल मीडियावर आज देवाचाच न्याय हे ट्रेंडिंग मध्ये आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ हजारो पोस्ट दिसत आहेत। या प्रकरणाची पुढील अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। त्यासाठी पाहत राहा G24 तास।